विठ्ठल आणि रुक्मिणी हे पती पत्नी, मग पंढरपुरामध्ये दोघांची मंदिरं वेगळी का आहेत हा प्रश्न तुम्हालाही कधी पडलाय का? नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्तीचा वारी स्पेशल सेगमेंट. पंढरपूरला गेल्यानंतर अनेक भाविकांच्या मनात हा प्रश्न नक्की येतो. विठ्ठलाचं मंदिर एका ठिकाणी आहे तर रुक्मिणी मातेचं मंदिर थोड्या अंतरावर का आहे? तर यामागे वारकरी परंपरेत सांगितली जाणारी एक अतिशय रंजक आख्यायिका आहे. असं म्हणतात की श्रीकृष्ण द्वारकेतून भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी दिंडरी वनात म्हणजेच आजच्या पंढरपुरात आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते. त्यांनी श्रीकृष्णांना थांबण्यासाठी एक वीट दिली. श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहू लागले. पुढे तेच विठ्ठल रूपात त्या ठिकाणी राहिले. दरम्यान श्रीकृष्ण पंढरपुरात आल्याचं समजताच रुक्मिणी माताही त्यांना भेटण्यासाठी आल्या. पण विठ्ठल भक्त पुंडलिकाच्या सेवेमध्ये इतके तल्लीन झाले होते की रुक्मिणी मातांना त्यांचा राग आला. त्या विठ्ठलापासून काही अंतरावर जाऊन तपश्चर्या करू लागल्या. लोक म्हणतात की ज्या ठिकाणी विटेवर उभे राहिलेत तिथे विठ्ठलाचं मंदिर उभं राहिलं आणि ज्या ठिकाणी रुक्मिणी मातांनी तप केला तिथे त्यांचं स्वतंत्र मंदिर बांधण्यात आलं. म्हणूनच आजही पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिरं वेगवेगळी दिसतात. मात्र या कथेचा कोणताही ऐतिहासिक ठोस पुरावा उपलब्ध नाही आहे. ही वारकरी परंपरेत प्रचलित असलेली एक पौराणिक आख्यायिका आहे. पण भक्तांसाठी या कथेपेक्षा महत्त्वाची असते ती श्रद्धा. म्हणूनच आजही लाखो भाविक विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर रुक्मिणी मातांचं दर्शन घेतात आणि आपली वारी पूर्ण करतात. रुक्मिणी मातांचं मंदिर वेगळं का आहे यामागची ही आख्यायिका तुम्हाला याआधी माहीत होती का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वारीबद्दलच्या अशाच रंजक माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्तीला.